सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे रोहिलागड तालुका अंबड जिल्हा जालना विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ रोहिलागड प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साची, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. विको कमी राहू दे आवाज. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सुपान देवा निवृत्ती उदारा सुपान देवा निवृत्ती उदारा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची. श्री गुरुचरण सरोजर जन जन गुरु सुधारी बरणवर गुभर विमल जसोजोदाय कुफलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बलबुद्धि विद्या देव मोहि हरऊ कलेस विकार. महिम्न पारंते परम विदुषो यद्य सदृशी. स्तुतिर ब्रह्मादीनामपि तद्वसन्नास्त्वयि गिरः. अथावाच सर्वस्व स्वमति परिणामावधि गृणन्. ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरः. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साची, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय निवडलाय वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणार जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा जन्म सार्थकी कोणाचा लागतो आणि कशा पद्धतीनं लागतो याचं वर्णन करणारा अभंग आहे. विठाला विठाला. मृत्यू लोकामध्ये 3 प्रकारचे जन्म आहेत, लक्ष देऊन ऐका. एक तुमचा माझा जन्म आहे, एक साधूचा जन्म आहे आणि एक देवाचा जन्म आहे. देवाचा जन्म सार्थकी लागलाय, साधूचा जन्म सार्थकी लागलाय की तुमचा माझा जन्म सार्थकी लागला. कोणाच्या तरी जन्माची सार्थकता आजच्या अभंगात आहे. आपण त्या अभंगाचं गोड चिंतन 10:30 वाजेपर्यंत पाहणार आहोत. पैकी अल्पसा प्रियार आहे आपल्या या रोहिलागड गावाला गेल्या 25 वर्षापासून चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, भागवत कथा, ज्ञानयज्ञ सोहळा. आणि या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यातील आजची ही 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी रोहिलागड ज्यांच्या सौजन्यातून, नियोजनातून, ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम उभा आहे ती सगळी तरुण मंडळी, या कार्यक्रमाला सजवणारी, दजवणारी, मोठं बनवणारी, आपल्या जीवनातला अनमोल पैसा याच्यासाठी खर्च करणारी सगळी गावातील सगळी सप्ताहातली प्रमुख मंडळी, या सगळ्यांच्या संकल्पनेतून, सगळ्यांच्या सहकार्यातून, ग्रामस्थांच्या तन्मन धनाच्या दिलेल्या योगातून 25 वर्ष या सप्ताहाला पूर्ण झाली. एक तपपूर्ती सोहळा झाला की 12 वर्ष पूर्ण होतात आणि 24 वर्षाचे सप्ते पूर्ण झाला की 25व्या वर्षी रौप्य महोत्सव साजरा केला जातो. त्याला आपल्याकडे पंढरी म्हणतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये. पंढरी का म्हणतात तर पंढरीसारखं स्वरूप त्याला आलं पाहिजे. नामवंत गायक असले पाहिजे, नामवंत कीर्तनकार असले पाहिजे, भरपूर समाज जमला पाहिजे.
अन्नदान घडलं पाहिजे, ज्ञानदान घडलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या या परिसराच्या रोहिलागडच्या परिसरातल्या लोकांना ज्ञानदानाची पर्वणी कानावरती गेली पाहिजे म्हणून 25व्या वर्षाचा रौप्य महोत्सवी सप्ताह या ठिकाणी थाटामाटामध्ये रोहिलागड गावानं साजरा केलेला आहे. आणि तो रोहिलागड गावाचा हा सप्ताह साजरा करत असताना आपल्या गावचं भूषण, आमचे लाडके मृदंगाचार्य, आळंदीला ज्यांची संस्था आहे, महाराष्ट्रभर ज्यांच्या मृदंगाचं नाव आहे, असे आमचे प्रल्हाद महाराज टकले गुरुजी आणि सगळी तरुण मंडळी या सगळ्यांनी आग्रह केला आणि 3ऱ्या दिवसाचंही कीर्तन आमच्या डायरीमध्ये लिहून देण्यात आलं. आणि आज आपल्या या रोहिलागड गावाला हे कीर्तन करण्याचं संयोजन माझ्या वाट्याला आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमाला उपस्थित आहे. महाराष्ट्रातील ही लोकप्रिय गायक, दोनही गायक कीर्तनकार आहेत. रवी महाराजही कीर्तनकार आहेत, परमेश्वर महाराज कीर्तनकार आहेत. पहिल्या दिवशी त्यांचं कीर्तन झालं. अतिशय गोड गळा, वारकरी चालींचा ठेवा आणि कीर्तनाची परंपरा ज्यांच्याकडे आहे असे संगीत विशारद, भजन सम्राट परमेश्वर महाराज, तुम्हाला माझं वंदन. आवाजाचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे, मृदू आवाज, सागमप मदनिसा, तयारीचा आवाज, भजन सम्राट रवी महाराज पवार म्हणून ओळखले जातात. खूप गोड आहे महाराज. रवी महाराजांनाही माझं वंदन. मी ज्या संस्थेमध्ये शिकलो, आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले, गुरुवर्य कृष्णाजी महाराज नवले, श्री क्षेत्र पैठण, आणि नंतर मी आळंदीला 10-12 वर्ष राहिलो. पण संस्थेमध्ये शिकत असताना महाराजांच्या सानिध्यामध्ये आम्हाला ज्यांचा योग यायचा असे अंकुश महाराज तळपे, आमच्या पैठण भागामध्ये जेवढे म्हणून सप्ताह उभे केले महाराजांनी उभे केले. जुने वारकरी आहेत, वारकरी चाली आहेत, गोड कीर्तन करतात. अंकुश महाराजांनाही माझं वंदन. आपल्या गावचं दुसरं एक गायनातलं रत्न आमचे विष्णू महाराज तायडे, त्यांनाही माझं वंदन. आपल्या गावचं वैभव असणारे कृष्णा महाराज शास्त्री, त्यांनाही माझं वंदन. तदनंतर आपल्या गावची अजून बरीचशी महाराज मंडळी पॉम्पलेटला आहेत, दादा महाराज, या सगळ्या मंडळीला माझं कोटी कोटी वंदन. गावातील पंच हरिभक्तपरायण विकारची महाराज, आपण सगळी उभी असणारी गुणवान टाळकरी, या सगळ्यांना माझं वंदन. दोनही मृदंगाचार्य अतिशय गोड आहेत. त्यामध्ये तुकाराम महाराज सुरासे जुने मृदंग वादक आहेत, मोठ्या मोठ्या कीर्तन करायला त्यांनी वाजवलेलं आहे, त्यांनाही माझं वंदन. समोरून प्रल्हाद महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन. आपण बसलेली सगळे भाविक श्रोते, माता मावल्या, या कार्यक्रमाला सजवणारी धजवणारी, आपल्या जीवनातलं योगदान देऊन जी आपण काम या सप्ताहासाठी करतायत, त्या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. 2-3 शूटिंगवाले आहेत, काही मोबाईलवाले आहेत, काही कॅमेरावाले आहेत. यूट्यूबचे कीर्तन कॅमेरावर बरे दिसतात, पण ही मोबाईल तुम्ही कॅमेरा घेतला पाहिजे. काम क्लिअरिटी त्याला येत नाही. पण आता तुम्ही करताय तर करा, पण क्लिअरिटी देत जा. काय होतं, लोक ऐकणारे खूप सुज्ञ झालेत आणि त्याला नावं वेगवेगळे देत जाऊ नका. अस्सल तडाका, मराठी तडाका, हे नावं चांगले नाही. त्याला वारकरी कीर्तनकार नाव द्या, त्याला एखादं ज्ञानोबाऱ्यांचं नाव द्या, तुकोबाऱ्यांचं नाव द्या आणि ते कीर्तन दाखवा. लई हसवलं महाराजांनी असं नका टाकू, लई रडवलं महाराजांनी असं पण टाकू नका. बरं, रडवणं म्हणजे कीर्तन नाही, हसवणं म्हणजे कीर्तन नाही. कीर्तन शिकण्यासाठी असतं, शिकण्यासाठी कीर्तन ऐकायला मिळेल असं टाकलं तरी चालेल. अशी ही सगळी चॅनलवाली जी मंडळी आहेत. आमचं मराठा हॉटस्पॉट आहे, शरद दादांचं, अरविंद आहे, त्याला आपण 2 मोबाईलवाले आहेत, तुम्हालाही माझं वंदन आहे. इकडचे दुसरे कोणीतरी आहेत, त्यांना माझं वंदन आहे. सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. बहुतेक सिस्टीम अतिशय छान आहे. आमच्या सोमनाथ पाटलाची, हिवाळे पाटलाची सिस्टीम आहे, अंकुशनं लावलेली, त्यालाही वंदन. सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. बालदार, चोपदार, विनेकरी, अन्नदान करणारे, ज्ञानदानाला योगदान देणारे, आपण सगळी मंडळी, सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. अभंगाला बसलेली बरीचशी महाराज मंडळी आहेत, हार्मोनियम वादक आहेत. सहज एखाद्याचं नाव राहील, माफी मागतो, पण सगळ्यांचं नाव आपल्या रोहिलागड या नावामध्ये असं समजा, आपल्या कार्यक्रमामध्ये असं समजा आणि सर्वांचा नामोल्लेख केला असं समजून आपल्या अभंगाला, आपल्या कीर्तनाला सुरुवात करतो. कधी 10:30 वाजतील तुम्हाला कळणार नाही, 10:30 वाजून जातील तुम्हाला मेळ सुद्धा लागणार नाही. इतकं गोड कीर्तन या अभंगाचं मी तुम्हाला देणार आहे. फक्त एकच काम करा, हातानं टाळी काही वाजू नका, मुखानं विठ्ठल विठ्ठल काय म्हणू नका. आणखी बरं आहे, फक्त एक काम करा, तुमच्या कानापर्यंत माझा आवाज येतोय, सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐका. विठाला 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 विठाला. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अभंग आहे, जन्म सार्थकी लागला, असं तुकोबाऱ्यांचं या अभंगामध्ये म्हणणं आहे. तर मी अगोदरच तुम्हाला प्रस्तावनेमध्ये सांगितलं होतं 3 प्रकारचे जन्म आहेत बघा पोरांनो. एक तुमचा माझा जन्म,
एक साधूचा जन्म आणि एक देवाचा जन्म. तर त्याच्यात तुमचा माझा जो जन्म आहे तो जन्म सार्थकी लागण्याकरता मिळालेला जन्म आहे. एक साधूचा जन्म आहे तो सार्थकी लागलेला जन्म आहे. आणि देवाला जन्म नसतो. अयोनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. जन्माला आला नाही. रामनवमीला दुपारी 12 वाजता देव जन्माला येत नाही, प्रगट होतो. कृष्णाष्टमीला गोकुळाष्टमीला रात्री 12 वाजता भगवान कृष्ण जन्माला येत नाही, प्रगट होतो महाराज. म्हणून आपल्याकडे देवाचे जन्म सोहळे नाहीत, देवाचे प्रागटीकरण सोहळे. देवाला जन्म नसतो महाराज. म्हणून देवाचा जन्म सोडून द्या. आता 2 जन्म राहिले, एक तुमचा माझा आणि एक साधूचा. तर याच्यात तुमचा माझा जो जन्म आहे तो सार्थकी लागण्याकरता मिळालाय आणि साधूचा जन्म आजच्या अभंगात सार्थकी लागला. सार्थकी जन्म कसा लागतो तिथपर्यंत आपल्याला मला तुम्हाला नेऊन घालायचं. आपला जो जन्म आहे सुंदर जन्म मिळाला आहे, वयाला घालू नका. 3.5 हाताचा सुंदर मोबाईल आहे, खूप छान आहे, वयाला घालू नका. हो, मग हा जन्म सोन्याचा करा. तुम्ही म्हणाल महाराज काय करावं लागतं बरं त्याच्यासाठी? तर त्याला तुकाराम महाराजांची प्रमाण आहेत बघा. दिवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, दिले इंद्रिये हात पाय कान, जेने तू जोडसी नारायण. किती गोड प्रमाण आहेत. डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. इथं लाल रे गोडा, नासे जीवपण इथं एक रे गोडायची. आणि जेने तू जोडसी नारायण इथं एक लाल रे गोडायची. भगवान परमात्मा मिळवण्यासाठी एक जन्म मिळालाय आणि जन्म मृत्यूचा व्यवहार संपवण्यासाठी एक जन्म मिळाला. तो वायाला घालू नका, मजा म्हणून टाइमपास म्हणून वापरू नका. मिळालेल्या जन्माच्या संधीचं सोनं करा. पोरांनो ऐका माझं, बालपण नावाची संधी आहे रवी महाराज, तर त्याच्यामध्ये संस्कार नावाचं सोनं केलं पाहिजे. तरुणपण नावाची संधी आहे तर त्याग नावाचं सोनं केलं पाहिजे. म्हातारपण नावाची संधी आहे तर भजन नावाचं सोनं केलं पाहिजे. एक मिनिटात सांगतो मी तुम्हाला. बालपणामध्ये आपली मुलं आहेत तर बालपणामध्ये त्यांना संस्कार द्या. संस्कार बालपणात शोभत असतात, तरुणपणात नाही, म्हातारपणात नाही, ते बालपणातच योग्य असतात. हो, बालपण हे संस्काराच्या संधीचं सोनं केलं पाहिजे. भारत देशामध्ये 2 आई जन्माला आल्या. एक मदालसा नावाची आई आहे आणि एक जिजाऊ मासाहेब नावाची आई आहे. एक आमच्या पुराणातली आहे आणि एक इतिहासातली. मदालसा नावाच्या आईला 4 लेकरं होती. जरा सगळ्यांनी ऐका. 4 लेकराला त्या आईनं पाळण्यामध्ये टाकलं होतं आणि पाळण्यामध्ये झोके देताना म्हणायची, राजा प्रपंची जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते का वेळे म्हणावे. पुढं पाळण्यामध्ये हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बाधा वरे चर्म घातले रे, कुर्मी कीटकांचा सांधा रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहरा, शरण जाये गोविंदा, पर्यंदे मदालसा सोहम जो जो रे बाळा, पर्यंदे मदालसा. पाळण्यामध्ये पुत्रा जाई बाळा तीर्थेने आवाज द्या. पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड, सात आणि सांगा जेथे असते दंड, दंड दया माझी आत्मज्ञानी जो का न बोले वितंड, दया माझी आत्मज्ञानी जो न बोले विलंब, तुझ पुछवेन प्रचंड जय तुरे दानोनिया साई सद्गुरु शरण, वावा तुरे दानोनिया साई श्री गुरु शरण.
पडती मदा उठी पुत्रा जाई बाळा फिरते रे हिंड. ती सांगते राजा इथं राहू नका. एक कुठं शिकवते पोराला ती पाळण्यामध्ये. तुमच्या रोहिलागडमध्ये अशी आहे का एखादी आई? एखादी आई आहे कशी तिनं लेकरू पाळण्यामध्ये टाकलं. झोके देताना म्हटली बाळा आळंदीला जा, ब्रह्मचारी राहा. अहो माय लहानपणीच पोराला बावली दाखवती. करीना आणायची का कटरीना, लहानपणीच चाललंय. कल्पना करा, एक आई पाळण्यामध्ये सांगते राजा वनवासात गेलं पाहिजे रे. लक्षात ठेव राजा, कितीही मोठा श्रीमंत असला, राजाचा मुलगा असला तरी हा संसार दुःख देणार आहे, तुला त्रास देणार आहे. याच्यापेक्षा परमार्थात जा, वनवासात जा. राजा रामप्रभू काय वेडा होता का तो वनवासात गेला? जडभरत राजा काय वेडा आहे का तो वनवासात गेला? पाळण्यामध्ये शिकवलंय आईनं महाराज. जशी मदालस आहे ना तशी आमच्या देशात आपल्याच जालना जिल्ह्याच्या पलीकडून सिंदखेड राजाला एक आई जन्माला आली. त्या आईचं नाव आहे राष्ट्रमाता जिजाऊ. इतकी सुंदर आई आहे महाराज. तशी आई आता पुन्हा होणे नाही. आता 19 तारखेपर्यंत, उद्यापासून ते 22 तारखेपर्यंत मला रोज 2 कीर्तन आहेत, ते शिवजयंतीचे. कारण शिवाजी महाराज सांगणारा मी महाराज आहे. रोज 2-2 कीर्तन आहेत पोरांनो. पण सध्या एकच धडाका आहे, शिवजयंती आली ना, राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. बापान ठेवले होय आपले राजे असे कसे जन्माला येतील गुरुजी? अगोदर त्याला जिजाऊ तयारी करावी लागेल तुम्हाला. कुणाच्याही पोटी राजे जन्माला येत नसतात, कुणाच्याही पोटी शिवबाराजासारखे संस्कार लागत नसतात. एवढं सुंदर कीर्तन आहे, 25 वर्षाचा सप्ताह आहे, एवढा सुंदर समाज जमलाय. घरी घेऊन जा. माझं वाक्य आहे, जिजाऊ महासाहेबांचं माहेरचं आडनाव जाधव आहे आणि जिजाऊ महासाहेबांचं सासरचं आडनाव भोसले. माहेरचं आडनाव जाधव, सासरचं आडनाव भोसले. लखोजीराव जाधवांची कन्या निजामशाहीमध्ये लखोजीराव काम करत होते हैदराबादच्या, आणि भोसले पण तिथं सरदारकी करत होते. दोघांचं सूत जुळलं आणि आपली लाडकी कन्या शहाजीराजांना दिली. थाटामाटामध्ये लग्न पार पडलं. उदाहरण लक्ष देऊन ऐका. थाटात लग्न पार पडलं. लाडकी जिजाबाई शहाजीराजांना देण्यात आली आणि लग्न झाल्यानंतर 2 वर्षानं निजामशाहीनं मराठ्यामध्ये युद्ध लावलं. आणि आपल्या देशाला पहिल्यापासून एक घाण सवय, हे भुंगनगरे, हे लोक आपल्यामध्ये युद्ध लावून मोकळे होतात. आपले येडे लोक मराठी, माळी, कुणबी, धनगर, ब्राह्मण नुसते भांडत बसतात. मताच्या जोगव्यासाठी लाचार केलं जातं आपल्याला, आणि आपल्याच रक्तासाठी आपण भांडण करतो. खूप वाईट वाटतं याचं. तर निजामशाहीनं भांडण लावून दिलं. भांडण इतकं विकोपाला गेलं, इतकं विकोपाला गेलं की त्या भांडणामध्ये भोसलेंचा हत्ती कापला. तर भोसलेंचा हत्ती मानाचा कापल्यामुळं भोसलेंच्या सरदाराला राग आला आणि त्यानं आपल्या मनातली तलवार काढली. तर युद्धामध्ये लखोजीराव जाधवांचा लहाना पोरगा मारला गेला. इतकं बेकार असतं आपल्यातलं युद्ध. आणि ज्या वेळेला माझा मुलगा धरणीला पडला, आणि तो पण भोसलेंच्या तलवारीनं, कानावर शब्द पडला आणि 50 वर्षाचा म्हातारा लखोजीराव युद्धामध्ये उतरला. महाराज सपासप तलवार चालवायला लागला, सपासप तलवार चालवायला लागला. एक एक भोसलेचा सरदार कापला. आणि आता ती तलवार ज्याला लाडकी कन्या दिली त्या जावयावरती आदळली. ज्याला लाडकी कन्या दिली ना आपली, त्या शहाजीराजांच्या तलवारीवर सासऱ्याची तलवार आदळली. आता जिजामाता पाहत होत्या, एका बाजूला बाप आहे ज्यानं जन्म दिला, आणि एका बाजूला कुंकू आहे ज्याच्याशी माझं लग्न झालंय. जरा प्रत्येक आईनं घरी घेऊन जा. हे प्रत्येक पोरानं घरी घेऊन जा. ऐका रे, ऐका ऐका, याच्यासाठी सांगतोय. हो, इकडून एक बाप लढत होता माझ्या मुलाचा बदला घेण्यासाठी, आणि इकडून जावई लढत होता सैन्य वाचवण्यासाठी. युद्ध आपापसात भिडलंय. आता एक तर बाप मरल, नाही तर कुंकू संपल, असं युद्ध पेटलंय रवी महाराज. किती घनघाती बघा. एक तर बाप संपून जाईल आता, नाही तर कुंकू तरी संपतंय. जिजामाता युद्ध पाहत होत्या. परमेश्वर महाराज जिजामातेनं आपल्या म्यानाची तलवार बाहेर काढली. टकले बाबा म्यानातली तलवार बाजूला काढली आणि ती तलवार आपल्या बापाला आडवी लावली. बाबा, ओ बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा, आणि मग माझ्या कुंकवाची वाढ धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येतो. कुणाच्याही वाघिणीचं काळीज लागतं. 2 दिवस जर बायको जाऊ दिली ना माहेराला आपली, ऐ रोयला गड, 15 दिवस आपली बायको बोलत नाही आपल्याला. सोपं आहे का? बापाला तलवार, ए बाबा, अगोदर मला मार,
अगोदर मला संपव आणि मग माझ्या कुंकवाची वाढ धर. काय संस्कार आहेत महाराज ते आहे. पोटी अडे रसाळ गोमाटी अडे रसाळ गोमाटी अडे रसाळ गोमाटी शुद्ध विजा होते फळ रसाळ गोमाटी फळ रसाळ गोमाटी फळ रसाळ गोमाटी. हो हो, काय संस्कार आहेत. ती आई म्हणते राजा मला तोरणा पाहिजे, ती आई म्हणते राजा मला कोंडाणा पाहिजे, आई म्हणते राजा उद्या तो तानाजी आपल्यात आला पाहिजे, तो सुभेदार झाला पाहिजे. आई म्हणते ए राजा तो कोंडाणा माझ्या डोळ्यात चलतोय. या आईनं गड मागितलाय आणि पोरानं आईच्या पायावर संध्याकाळपर्यंत आणून ठेवलंय. हे संस्कार आहेत महाराज. म्हणून बालपणामध्ये संस्कार दिले पाहिजे. बालपणाच्या संधीचं सोनं संस्कार आहेत. जन्म मिळालाय ना, मग बालपणामध्ये संस्कार द्या. चला पुढं. 2 नंबर तरुण आहेत तुम्ही सगळे. सप्ते करणारे तरुण आहेत. साखरे महाराज तरुण आहे, गायला तरुण आहे, वाजवायला तरुण आहे. एवढा सुंदर सप्ताह चाललाय. 25 वर्ष या तरुणांनी पुढाकार घेतलाय. आपल्या जीवनातला अनमोल वेळ याच्यासाठी दिलाय. तरुणांनो ऐका, तरुणपणामध्ये संधीचं सोनं त्याग आहे. त्याग म्हातारपणात नाही करायचा त्याग. 90 वर्षाच्या म्हाताऱ्यानं संस्कृत पुस्तक हातामध्ये घेतलं आणि शब्द पाठ करायला लागला. राम रामो रामा रामेण रामाभ्याम राम हे तृतीया रामश्य राम यो रामानाम षष्टी वदामी वदाव धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे जय जीव शुद्धे. पहिल्या वर्षाचा अभ्यास, दुसऱ्या वर्षाचा अभ्यास चालला त्याचा पाठ. तेवढ्यात समोरून एक महाराज चालले होते आणि ते महाराज म्हटले ओ बाबा काय करता. म्हटले अभ्यास. कशाला. म्हटलं मोठं कीर्तनकार व्हायचं. रोज 2-2 गावाला कीर्तन करायची, ज्ञानेश्वरी सांगायची, हे खूप अभ्यास करायचा. म्हटले बाबा तुमचं वय किती आता. म्हटले माझं वय 90 आहे. 90. म्हटले बाबा ज्या वयात तुम्ही हा अभ्यास करायला पाहिजे होता ना, त्या वयात तुम्ही केला नाही. आता भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. म्हातारपण नावाच्या संधीचं सोनं भजन आहे. तरुणपण नावाच्या संधीचा त्याग 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 तरुणपणामध्ये शोभत असतो आणि तरुणपणातच करावा, म्हातारपणात नाही. सांगतो पोरांनो, तुम्ही बसलेले आहात म्हणून. वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंहाला फाशीची शिक्षा झालती. फाशीची कितव्या वर्षी झालती जरा ऐका. 23व्या वर्षी फासावर द्यायचं होतं. जेलरनं तो गेट उघडलं आणि जेलर आता आणायला गेला होता. सकाळची वेळ होती. तरणा बाण पोरगा भगतसिंह आज फासावर द्यायचा म्हणून त्या जेलरच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या होत्या की माझ्या देशातला एक पोरगा मला फासावरती द्यायचा आहे. तो जेलर गेला. ऐका सकाळची वेळ होती. अंतःकरणपूर्वक रडत होता आणि त्या कारागृहाचं कुलूप त्यानं उघडलं आणि आता भगतसिंहाला न्यायला आला होता. तर तेवढ्यात त्यानं नवल पाहिलं. भगतसिंह व्यायाम करत होता. व्यायाम सूर्यनमस्कार करत होता, बैठका मारत होता. आणि त्या जेलरनं डोक्याला हात लावला आणि जेलर म्हटला हे भगत, अरे व्यायाम काय करतो, बैठका काय मारतो. राजा व्यायाम शरीरासाठी करायचा असतो रे भगत. व्यायाम जगण्यासाठी करायचा असतो रे. 1 तासानं मरायचंय रे तुला. व्यायाम करून फायदा काय. पोरांनो घरी घेऊन जा. हे साखरे महाराजाचं कीर्तन आहे. तर तो भगतसिंह म्हटला जेलर बरोबर आहे तुमचं, अगदी बरोबर आहे. व्यायाम बॉडीसाठी, बॉडी जगण्यासाठी, शरीर जगण्यासाठी लागतं, बरोबर आहे. पण जेलर ऐका ना, ओ जेलर, माझी आई लहानपणापासून तिच्या मंदिरातल्या देवाची पूजा करते. मग देवाची पूजा करण्यासाठी अशी टोपलीभर फुलं घेऊन येते वेगवेगळ्या झाडांची. आणि माझी आई त्या टोपलीतले सगळे फुलं देवाला वाहत नाही. मग त्याच्यातलं एक ताजं फुल बाजूला काढते, स्वच्छ फुल बाजूला काढते, न सुकलेलं फुल बाजूला काढते. आणि माझी आई ते ताजंच फुल देवाच्या पायावर वाहते. तिनं सुकलेलं फुल जीवनात देवाला वाहिलंच नाही. फरक एवढाच आहे, माझ्या आईचा देव मंदिरातला आहे आणि माझा देव भारत माता आहे. माझ्या आईचा देव मंदिरातला आहे, माझा देव भारत माता आहे. फरक एवढाच आहे, माझी आई तिच्या मंदिरातल्या देवाला जर ताजं फूल देते, न सुकलेलं फूल देते, स्वच्छ फूल देते, तर माझ्या देशासाठी मला जायचंय. माझ्या देवाला मी असा सुकलेला बनून कसा जाऊ, नाराज बनून कसा जाऊ. मी व्यायाम करून जाणार, मी ताजा बनून जाणार. वयाच्या 23व्या वर्षी पोरगा गेला. आजचं कीर्तन त्याची आठवण काढतं. का? तरुणपणामध्ये त्याग हे संधीचं सोनं आहे. बालपणामध्ये संस्कार हे संधीचं सोनं आहे. म्हातारपणामध्ये भजन हे संधीचं सोनं आहे. आपल्याला संधी मिळाली, दौडू नका. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान. रवी
रवी महाराजांच्या माईकला आवाज. आणि हे ज्ञान अरे रे. ओ याची देई घडे देवाचे भजन आणि कहे आवाज दे. नाही कोण आणि कहे याची देई घडे देवाचे नको रे नको बिघडलं जरा. लय सुंदर सुरुवातीला लागलो होतो बघ राजे. याच जन्मी घडे देवाचे भजन. काय 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 जाऊ दे माझ्याकडे बघा. याच जन्माच्या संधीचं सोनं करा. बाकीच्या जन्मात तुमचं ते होणार. आपल्यापेक्षा कितीतरी चांगले गुण पशु पक्षात येत नाही. माणसाला जे कळत नाही ना शास्त्री ते पशु पक्षाला कळतंय सध्याच्या काळात बरं का. जिथं पोलीस थकतात शोध लावून तिथं श्वान पथक आणावं लागतं. जे माणसाला जमत नाही ते कुत्रे करतात. जो गुण आपल्यात नाही तो गुण मांजरात आहे. कितीतरी चांगले गुण दुसऱ्यात आहेत. फक्त एक गुण नाही जन्म सार्थकी लागत नाही. फक्त याच जन्म संधी दवडू नका. महाराज सांगा लवकर सांगा या जन्माच्या संधीचं सोनं काय करावं लागतं. तर 4 सत्ता आहेत जगात त्याला जिंकावं लागतं तुम्हाला. 1 जग जिंकावं लागतं तेव्हा जन्म सोन्याचा होतो. 2 शरीर जिंकावं लागतं तेव्हा जन्म सोन्याचा होतो. 3 जगाला उडवणारा काळ जिंकावा लागतो जन्म सोन्याचा होतो. आणि 4 या 3ही गोष्टी ज्या देवाच्या ताब्यात आहे तो देव मंदिरातला घरी आणावा लागतो जन्म सोन्याचा होतो. 1 मिनिटात सांगतो. जग जिंकायचं. जग जग म्हणजे गावची ग्रामपंचायत नाही, तालुक्याचा आमदार नाही, जिल्ह्याचा खासदार नाही, राज्याचा मंत्री नाही. जग अमेरिका, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका. मला 2-4च माहिती, तुम्हाला सगळे माहिती. सोपं आहे का जग जिंकणं. वरकड महाराज परमेश्वर महाराज सांगा. इथं गाव बायको ऐकत नाही राव. बायको तर लेकर कधीन, गाव कधीन, तालुका कधीन, जिल्हा कधीन. कधी जग जिंकता यायचं. बरं जिंकलं नाही असं नाही. माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी जग जिंकलं ना महाराज. तू म्हणाल कसं काय. ज्ञानेश्वरी नुसती महाराष्ट्रात नाही ना. ज्ञानेश्वरी इंग्लिशमध्ये तयार झाली आणि अमेरिका त्याचं पारायण करायला लागलं. कोण पारायण करायला लागलं. अमेरिका. अमेरिका काय भारत नाही महाराज. अमेरिका म्हणजे दुष्काळ नाही तिकडं. तिकडं लाईट जात नाही. व्हाईट हाऊस नावाचा एक हॉल आहे तिथं पोरांनो. येणाऱ्या डिसेंबर महिन्यात माझं काल्याचं कीर्तन आहे. आमचे रवी महाराज येणार आहेत बरं का त्याला. आमच्या राहुल साळुंकेचं नियोजन आहे नाशिकच्या. खूप सुंदर सप्ताह होणार आहे. सगळी तयारी झालेली. माझंच काल्याचं कीर्तन आहे. तुम्हाला पाहायला मिळेल ते. ज्या वेळेला त्यांनी ते सप्त्याचं नियोजन केलं त्यावेळेला मी त्याला म्हटलं राजा मी 7वी पास महाराज. आवाज जरी गोड असला चांगलं कीर्तन मला जमत असलं तर मला शाळेतलं काही येत नाही बुवा. हिंदी येत नाही, इंग्लिश येत नाही. त्या अमेरिकेत मला काय यायचं. तो म्हटलं नाही नाही बाबा तुमचं काल्याचं कीर्तन याच्यासाठी ठेवलं. ऐका ना तुम्ही खूप गोड कीर्तन करता. मी म्हटलं बरं तिथं इंग्लिश लोक मला काय यायचं. परमेश्वर महाराज त्यानं मला सांगितलं. तो म्हटलं तिथं त्या व्हाईट हाऊस आहे ना त्या हाऊसमध्ये कीर्तन करताना जे लोक कीर्तनाला बसलेले असतील कोणत्याही जातीचे कुठलेही शिकलेले बसलेले असतील तर त्यांच्या कानाला हेडफोन राहणार. हेडफोन. आणि तुम्ही जे बोलणार ते 150 भाषेत ट्रान्सफर होणार लाईव्ह. म्हणजे मी मराठीत बोललो की तिकडे इंग्लिशमध्ये ट्रान्सफर होणार लाईव्ह. किती श्रीमंत असेल बरं अमेरिका. तुम्हाला सांगू माझा एक मित्र आहे अमेरिकेला. तो आत्ता गावाकडे आला होता सुट्टीमध्ये आणि त्यानं मला सांगितलं म्हटलं सांगूच का म्हटलं अमेरिका ऐक ऐक म्हटलं आमच्या देशात म्हटले तुमच्यासारखे बूट पॉलिश करायला चांभार नाही म्हटलं. काय म्हटले तुमच्याकडे जसं आता आपण आंबडला गेलो, पाचोडला गेलो, बाजाराच्या दिवशी आडूळला गेलो की आपला पाय चांभाराकडे देतो, इकडे बुटाला पॉलिश करतो. इकडचा पाय झाला की इकडचा मांडाचा गेले पॉलिश होतो. तिकडं असं नाही पोरांनो. तिकडं ATM सारख्या मशनी आहेत बूट पॉलिश करायची. म्हणजे एक पाय मशनीवर मांडला तुम्ही माझ्याकडे बघा. आतून एक ब्रश येतो, ब्रश पॉलिश करतो. पाय काढला. आता का डावा पाय मांडला की त्याला अगोदर एक बेल्ट लागतो मागून. जाम होतो पाय. किती मागं वाडा पाय निघत नाही. मग जेव्हा तुम्ही $2 त्याच्यात टाकता तेव्हा ब्रश बाहेर येतो. पुन्हा हा पाय पॉलिश होतो निघायचं. तो म्हटला आपल्या भारत देशातला एक जण आला तिथं. तर त्यानं काय केलं म्हटलं पहिला पाय पहिल्या मशनीवर मांडला, बूट पॉलिश करून घेतली. दुसरा मांडलाच नाही.
दुसऱ्या मशनीवर मांड. फुकटम फाकटम दोन्ही पाय पॉलिश केले. जेव्हा अमेरिकेचा पहिल्या मशनीवर गेला, पहिला पाय मांडल्याबरोबरच बेल्ट लागला त्याला. अर म्हणला भारतातला येऊन गेला बरं. अशी ती अमेरिका. मला सांगा, इतका श्रीमंत, इतका शिकलेला देश, त्या अमेरिकेला ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी इंग्लिशमध्ये झाली. लोक पारायण करायला लागली, शोध लावायला लागली. का? विश्वाची माऊली ऐशी तुझी ख्याती. महाराष्ट्राची नाही हो, तेलंगणाची नाही हो, राजस्थानची नाही हो, विश्व जिंकलं महाराज. हे विश्वाची माझे घर जिंकलं की नाही? आज तुकोबरांचा गाथा 14 भाषेत ट्रान्सलेट झालाय. 14 भाषेत गाथा आहे. 14 भाषेत तुकोबरांचा गाथा गेला. विश्व जिंकलं. माझ्या शिवाजी महाराजांचा पुतळा अमेरिकेला आहे, आग्र्याला आहे, प्रत्येक राज्यात आहे, प्रत्येक देशात आहे. द शिवाजी ऑफ मॅनेजमेंट गुरु नावाचं पुस्तक शाळेत शिकायला आहे परदेशात. आपल्याकडे नाही. आपल्या पोरांना केतन, किंग, टायगर, वजीर, बाबा, हिरा, गोवा, ब्रिस्टॉल, गोल्ड फ्लॅग, क्लासिक, उडन गरम, पनामा, कोंबडा, मजूर, गायछाप, सूर्यछाप. याच्यामुळे आपल्याला काही गरज नाही त्याची. तिकडे मात्र शिकायलाय. का? जग जिंकलं महाराज. कोण म्हणतं जिंकता येत नाही? जग जिंका. आत्ता सांगितल्याप्रमाणे तुमचं वाङ्मय जगात जाऊ द्या. जग जिंकलं. 2 नंबर शरीर जिंका. शरीर काम क्रोध बंदी खानी, तुका म्हणे दिली दोन्ही. इंद्रियाचे टाळ. आलो सारे, इंद्रियाचे धनी आलो सारे. इंद्रियाचे धनी आम्ही. टाळ टाळ वाजा, टाळ. हा आवाज रे. इंद्रियाच्या धन्या झालो सारे, इंद्रियाच्या धन्या झालो सारे. आणि तुका म्हणे दिलेलो, इंद्रियाच्या धन्या झालो सारे, इंद्रियाच्या धन्या झालो. किती गोड प्रमाणे. काम जिंकला. जाई तो माते न करी सायास. क्रोध पण जिंकला. अंगावर पाणी टाकलं उकलतं, मागे वळून सुद्धा नाही पाहिजे. 108 वेळा एक माणूस नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला. एकशे 8 वेळेला मुसलमानाचा व्यक्ती नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला. माझ्याकडे बघा. नाथ महाराजांनी वर सुद्धा पाहिलं नाही कोण थुंकला. मग त्यालाच वाईट वाटलं, राव एवढ्या वेळ थुंकूनही पाहिनात. तोच आडवा आला. बाबा 108 वेळेला तुमच्या अंगावर थुंकलो मी. तर नाथ महाराज त्याला म्हटले, तुझे उपकार झाले माझे. काय उपकार झाले? अहो, एखादा मोटरसायकलवर गाडी चालवतो आणि आपला हा हायवे लागला. औरंगाबादकडे चालले बा तुम्ही. हायवेला भर गाडी आणि आपली 4 व्हीलर चालू आहे आणि त्या मोटरसायकलीवरला थुंकला आणि त्याचा थुंका आपल्या गाडीच्या काचावर आला, अंगावर नाही. गाडीच्या काचावर आला तर आपण त्याला गाडी आडवी लावतो, त्याची कॉलर धरतो आणि 2 त्याच्या कानाखाली मारतो. थुंका कुठं आलाय? काचावर. 108 वेळेला थुंकलो. म्हटलं महाराज मी तुमच्या अंगावर वळून सुद्धा पाहिलं नाही. अरे म्हटले तुझे उपकार झाले. काय उपकार? अरे म्हटलं 108 वेळेला तू थुंकला तर 108 वेळेला मला गोदावरीचं स्नान झालं. काय आश्चर्य आहे. क्रोध जिंकला, काम जिंकला, शरीर जिंकलं, म्हणजे जीभ जिंकली, डोळे जिंकले. याच्यावर माझं पूर्ण कीर्तन होईल. चला, 1 नंबर जग जिंकलं, 2 नंबर शरीर जिंकलं. तिसरी एक पायरी जगात, तिला काळाची सत्ता म्हणतात. काळाची कधीच कुणासाठी न थांबणारा. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, क्या भरोसा आहे इस जिंदगी का. खूप सुंदर दुहे. साथ देती नहीं रे, सभी को द्याचं ना म्हणतात. साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते,
क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. किती पाठ काळ थांबत नाही महाराज. म्हणून तुम्ही बघा, काळ म्हटलं की माणूस घाबरतो. लाट आली म्हणून तरच घरात बसतो, लाट गेली म्हणून तर सप्ताह चालू होतो. आमच्या गावात गुरुजी पाण्याचा हापसा आहे, टकले महाराज. आपल्या गावाला आहे का रोयलागडला पाण्याचे हापसे? नाही, पहिले होते का? हापसाच नाही. पहिलं गाव पाहिलं बघ हापसा. नळ योजना आहे, भाग्यवान गाव आहे बरं का. आमच्याकडे असे पाण्याचे हापसे पाहिले असतील ना, पण पाण्याचा हापसा कळतो ना. आमच्या गावातली एक बाई परमेश्वर महाराज पाण्याचा हापशावर कोरोनाच्या काळात पाणी भरायला गेली. अंकुश बाबा तिनं हंडा लावला, पाणी हापसायला सुरुवात केली, तर तेवढ्यात तिला शिंक आली. शिंक तिला वाटलं बाई काय झालं मला. दवाखान्यात गेली तर डॉक्टरने तिच्या नाकात ती काडी घातली, अँटीजन टेस्ट. जशी नाकात काडी घातली तशी ती पॉझिटिव्ह आली. पॉझिटिव्ह आली की गावात चर्चा, तिनं तिला सगळ्या रोयला गडात. तुला काही माहितीये का, तुला काही माहितीये का, तुला काही माहितीये का, तुला काही माहितीये का, काय सखूबाई पॉझिटिव्ह, सखूबाई पॉझिटिव्ह, सखूबाई पॉझिटिव्ह, सखूबाई पॉझिटिव्ह. सगळ्या गावात बातमी मार. आता गंमत आहे का गंमत, सगळ्या गावाला माहिती पडल्यावर घोटाळा काय झालं, 15 दिवस कुणी पाण्याच्या हापशावर पाणीच भरलं. आता मला खरं सांगा, हापशाला कोरोना झालाय का? काय माणसं महाराज, लय वाईट राव, लय वाईट महाराज. तुम्हाला खरंच काळ म्हटलं की माणूस घाबरतो, एवढं मात्र खरंय. काळ कधी कुणासाठी थांबत नाही, चला जाऊ द्या. पण हा काळ आमच्या साधू संतांनी जिंकला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. कितीतरी कथा मला सांगता येतील. नाथ महाराजांच्या कथा आहेत. 2 वेळेला नाथ महाराजांनी काळ परत लावला. तुकाराम महाराजांची कथा आहे, वैकुंठ गमन आहे. नाथ ज्ञानोबारांचा समाधी सोहळा आहे, वैकुंठ जिंकलाय काळ. काळ ध्रुव बाळाची कथा आहे भागवतात. हीच कारणी ध्रुव आढळपद पावला, काळाच्या डोक्यावरती पाय दिला आणि ध्रुव आढळ पदावरती बसला. मुद्दा काय, काळ जिंकला. 1 शरीर जिंकलं, 2 आणि जगावरती वाङ्मयानं सत्ता गाजवली. या सगळ्या गोष्टी जिंकल्यामुळं साधू म्हणतो आमचा जन्म सोन्याचा झाला, अभंगाचं पहिलं जन्मालो आज फळ झाले साचे, आज फळ झाले साचे, आज फळ झाले साचे. अभंगाच्या पहिल्या चरणात जन्मालो त्याचे आजी फळ झाले. काय फळ झालं, देव काळ परत लावला, जगावर सत्ता गाजवली, काम क्रोध रूपी विकार जिंकले. तू म्हणाल महाराज आतापर्यंत 9:45 काटा चाललाय, एवढ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या तुम्ही, याच्यातला आम्हाला कोणतंच करता येणार नाही. जग जिंकता येणार नाही आणि आम्हाला काळ जिंकता येणार नाही, आम्हाला शरीर जिंकता येणार नाही. मग आमचा जन्म काय वायाला जाईल का? नाही 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 नाही. तुकाराम महाराज म्हटले तुम्हाला याच्यातली कुठलीच गोष्ट जमली नाही तर काळ ज्याच्या ताब्यात आहे तो देव आहे, शरीर ज्याच्या ताब्यात आहे तो सुद्धा देव आहे आणि जग ज्याच्या ताब्यात आहे तो सुद्धा देव आहे. तुझिया सत्तेने वेदास, तुझिया सत्तेने वेदास बोला, सूर्याची चालले तुझिया बोला, सूर्याची चालले सूर्याची
ज्याच्या ताब्यात आहे, तुझी असत्तेने सूर्यास वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी आवडी, ऐसा तू समर्थ. समर्थ शब्द वापरलाय. समर्थ माझ्याकडे बघ. विश्व ताब्यात आहे. विश्व. काळ ताब्यात आहे. माझ्याकडे बघ. काळ ताब्यात आहे, विश्व ताब्यात आहे, सूर्य ताब्यात आहे, काम ताब्यात आहे. कुणाच्या? देवाच्या. एक सोपं काम करा, तुम्हाला याच्यातलं कुठला जिंकता येत नाही ना, या सगळ्या गोष्टी ज्याच्या ताब्यात आहे तो देवच घरी आणा. किती सोपं आहे महाराज. तू का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देख. पण काय झालं या 2 वर्षात? वाईट झालं बरं का. ज्ञानोबा तुकोबा जर वारीला गेले तर देवाला मिठी मारायची बरं का. रवी महाराज माऊली वारीला गेले तर देवाला मिठी मारूनच यायची. तुकाराम महाराज पंढरपूरला गेले तर देवाला मिठी मारून यायची. त्याच्यानंतर अंकुश महाराज, रखमाजी महाराज असे गुरुवर्य झाले आमचे. त्यांच्या काळात निदान 10-15 मिनिटं देवाच्या पायाजवळ थांबता येत. आणि आता आपला भंगार काळ आला. त्या शूटिंगवाल्या अरविंद पशी देव आणि इथूनच बघायचं. काय काळ वाईट झालं. वाईट. माऊलीच्या समाधीला कपाळ लावून या रवी महाराजांचा आवाज इतका गोड झाला. माऊलींच्या समाधीला कपाळ लावून परमेश्वर महाराज गोड गायन कीर्तन करायला लागले. माऊलीच्या समाधीला कपाळ लावून प्रल्हाद महाराज एवढं गोड पखवाज वाजवतात. महाराष्ट्रभर साखरे महाराजाची कीर्तनं लोकांना आवडतात. काही नाही केलं, काही नाही. सकाळी एकदा समाधीला कपाळ लावलं आणि संध्याकाळी एकदा माऊलीच्या समाधीला कपाळ लावलं तर कपाळ बदलून गेलं. बरं, एवढी ताकद ज्यांच्या दर्शनात. आता माऊलीची समाधी 2 वर्षापासून इथूनच पाहावी लागते. नका पंढरी उघडायला आम्ही आलो. विनंती केली पाहिजे. कारण का मृत्यू लोकातलं उद्धाराचं साधन देवाचे पाय. खरंच सांगतो, जन्माचं सोनं देवाच्या पायाच्या दर्शनात होतं. मंगळवेढा नावाचं गाव आहे एक पंढरपूर जवळ. आणि त्या मंगळवेढ्याला बरीचशी वारकरी दिंडीला चालली होती. दिंडी पाहिली, दिंडी पोरांनी. या 2 वर्षात दिंड्या बंद झाल्या आणि दिंड्याचं स्वरूप बदललं बरं का. कारण का पूर्वी दिंडीमध्ये भजन जास्त असायचं आणि भोजन कमी असायचं. तळपे बाबा मी ज्या आमच्या महाराजांच्या दिंडीत आमचा नियम असा होता महाराजांचा, सकाळी एकदा भजन सुरू झालं ना तर दुपारचा जगजोगी झाल्याशिवाय जेवण भेटत नव्हतं. आणि जगजोगी झाला आणि गवळण झाली की मग पंगत. जेवण केलं एकदा, दुपारून पुन्हा नाटाचे अभंग, संतपर अभंग सुरू झाले की जेपर्यंत हरिपाठ होत नाही तोपर्यंत संध्याकाळचं जेवण मिळत नसायचं. आता महाराज रोयला गडला पंगत तर लगेच फाट्याला पंगत, इकडून लगेच किनगावला पंगत तर लगेच पागीरवाडीला पंगत, लगेच पलीकडून जामखेडला पंगत. एवढ्या पंक्ती वाढल्या. विनेकरी पुढच्या गावात तर टाळकरी मागच्या गावात, महिला त्याच्या पुढच्या गावात तर भाविक त्याच्या मागच्या गावात. जिथं भजनच राहिलं नाही महाराज. लई गोड भजन असायचं महाराज दिंडीमध्ये. श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम. असं ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. लई गोड परमेश्वर महाराज, तळपे महाराज, विष्णू महाराज, प्रल्हाद महाराज, तुकाराम महाराज सुराशी पखवाज बदलणार, गायक बदलणार. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. अशा 100 चाली आहेत माझ्याकडे. मराठी हॉटस्पॉटला जर अक्रूर महाराज नाव टाकलं ना तुम्ही
ते आमच्या अरविंदने शूटिंग केलेलं आहे. 100 चाली आहेत, 100. एकदा म्हणायला लागलं की वचन ऐका कमलापतीपासून ते जगजोगीपर्यंत आमचे गुरुवर्य रखमाजी महाराजांच्या सगळ्या चाली माझ्याकडे आहेत. त्या सगळ्या चाली मी एका दमात म्हणून दाखवतो. आता वेळ आपल्याला कमी आहे, मुद्दा एकच आहे. असं भजन करत दिंडी चालली होती आणि ती दिंडी ऐका ना, मुक्काम पडला तिचा मंगळवेढ्याला. आणि त्या मंगळवेढ्याला एक कानोपात्रा नावाची मुलगी राहत होती. तर ती कानोपात्रा एवढी सुंदर होती दिसायला, सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलायचं आणि पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं. आपल्या बायकासारखी नाही, डांबरी मेनकापडी काळी, ती आपली ती कवाडाकडे चालली भिताडाकडे अशी नाही. एक डोळा हेकना की दरबी देखना असले नाही. इतकी छान, इतकी सौंदर्यवती, सुकलेल्या फुलाला हात लागल्याबरोबर कमळ उमलावं अशी गोड त्वचा तिची. पण दुर्भाग्य असं, आई माहिती होती तिला, बाप माहिती नव्हतं. बाप न जाणे तत्वता, माता दावणे सर्वथा. जन्माचं सोनं कुणी झालं म्हणावं, माझ्या जन्माचं सार्थकीकरण झालं. देवाचे पाय पाहिले, विश्वाचा मालक पाहिल्यामुळं जन्माचं सोनं कसं होतं याच्यासाठी कथा आहे. अभंगाचं पहिलं चरण कर, 1 वर्षभर तुमच्या डोक्यातून साखरे महाराज जाणार नाही. जरा उदाहरण लक्ष देऊन ऐक. पोरगी कीर्तनात बसलेली होती आणि कीर्तनकारानं त्या दिवशी सांगितलं की या विश्वामध्ये देवासारखा सुंदर दिसायला कोणी नाही. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, विठू देखिएला डोळा बाई ओ, वेध देव मन तयाची गुणी. जो कंस रागात आमच्या महाराजांनी दिलेली ठेवण आहे, लय गोड आहे महाराज, अर्थ शिकवणारी. देव सावळा आहे, निळा आहे, त्याच्यासारखा सुंदर कुणी नाही. रूपे सुंदर सावळा गे माये, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकाळा लोपलिया, त्याच्या इतका सुंदर कुणी नाही, त्याच्या इतका गोजीरवाना कुणी नाही. तो सुंदर आहे. आपल्याला किती छान बनवलं यापेक्षा देव किती छान असेल तो पाहिला पाहिजे, असं कीर्तनकार म्हणत होता. नाम तुम्हारा तारनहार, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा. कथाकार सांगत होता, कीर्तनकार सांगत होता, हो सुंदर दिसणारी कानोपात्रा ऐकत होती, गर्व झाला होता, माझ्या एवढी सुंदर कोणी नाही. आणि देव इतका छान असेल. वारकऱ्याबरोबर वारीला गेली. माझ्याकडे बघा, वेश्याची मुलगी होती रे, वेश्याची आई माहिती होती, बाप माहिती नव्हता, हो जातच माहिती नव्हती, बापाचाच पत्ता नव्हता. अशी पोरगी दर्शनाला वारीला लागली. ऐका, दर्शन करत विश्वाच्या मालकासमोर आली तर तिचा निराशी झाली तिची. तिला वाटलं बाई, कीर्तनकार तर रात्री म्हणत होता लय सुंदर आहे, लय गोड आहे, लय छान आहे, हा देव तर काळा आहे, ठाईचाची काळा अनादी बहु काळा. पोरगी म्हटली हा तर काळा आहे, जाऊ द्या म्हटले, आल्यासरचे दर्शन घेऊन जाते. ऐका ना, म्हणून ती पोरगी देवाच्या पायाजवळ आली. हे जे बोट आहे ना, हे कानोपात्रेनं देवाच्या पायाला लावलं. तर जसं बोट लावलं ना महाराज, तसं पायाला खड्डाच पडला. गर्वच निघाला. बाप रे, इतका सुंदर आहे देव. सांगा बरं, किती तुमच्या पायाला मी असे बोट लावले म्हणजे भोग पडतील? सांगा बरं, कोण आहे किती एखादा असं एवढा मृदू, एखादा सुंदर असं पडल खड्ड पडल त्याला? अहो, देवाच्या पायाला तुम्ही कधी गेले दर्शनात बघा, कानोपात्रेचं बोट लावल्याबरोबर त्याला खड्डा पडला. मृद मधुर मधुर वाजवितो सावळा नंदन नंदाचा. मृदू येतो तो पाहिला, भ्रम अंतकरणातला गर्व निघून गेला आणि आता कायम देवाच्या मंदिरात भजन करायला लागले. पुन्हा एक दिवस ज्ञानोबारांची भेट झाली. ज्ञानोबारांनी सांगितलं, पोरी आता मंदिर सोडायचं नाही. आता ऐका, बाप माहिती नाही तिला, वेश्याची मुलगी आहे, वेश्याची मुलगी आली रे, वेश्याची मुलगी आली रे, वेश्याची मुलगी आली रे, समाज नाव ठेवतोय. आणि अशा 16.5 वर्षाच्या मुलीनं हातामध्ये चिपल्या घेतल्या, गळ्यामध्ये विणा घेतला, पायामध्ये घुंगरं बांधले आणि अखंड नाचून भजन करायला लागले.
आता तिचं दिसणं, तिचं नाचणं, तिचं गाणं लोकांना आवडायला लागलं. रवी महाराजांचा आवाज लोकांना आवडतो. पाहिजेत आम्हाला रवी महाराज गायला म्हणतात की नाही लोक. आमका महाराज पाहिजे भांडण करून आणतात का? आवडतं लोकांना ते, ज्याची त्याची आवड आहे. मग तसंच आहे महाराज, आवडायला लागलं लोकांना. लोक पाहायला यायचे, काय मुलगी नाचते, काय मुलगी गाते, काय मुलगी भजन करते, लोक पाहायला यायची. आणि नेमकं त्या काळात पंढरपूर कर्नाटक राज्याच्या ताब्यात होतं पोरांनो. आणि त्या कर्नाटकच्या राजाची, बिदरच्या बादशाची नजर पडली त्या मुलीवर. कुणाची मुलगी रे? म्हटलं मंगळवेड्याची, वेश्याची मुलगी. इथं काय नाचते म्हणे, आपल्या दरबारात नाचायला घेऊन या. इथं काय नाचते, इथं काय फायदा? राजाने पकडण्याचे आदेश काढले आणि वाऱ्यासारखी बातमी पोराच्या कानावर गेली, पोरीच्या कानावर गेली की आता राजा मला त्याच्या दरबारात घेऊन जाणार आहे. पकडणारे मागे, पोरगी पुढे, पकडणारे मागे, पोरगी पुढे, पकडणारे मागे. ऐका ऐका, जन्माचं सोनं कुणी म्हणावं माझं झालं. आणि ती पोरगी आता देवाच्या पायाजवळ आली. पकडणारे पाहिले, आपलं मस्तक देवाच्या पायावरती मांडलं. आणि जसं मस्तक देवाच्या पायावरती मांडलं ना, तसा आपला प्राणच देवाला देऊन टाकला. डोकं ठेवल्यावर प्राणच दिला महाराज. लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेतच खाली पडलो. कुणाची मुलगी? म्हटलं वेश्येची मुलगी. हिला मंदिराच्या बाहेर काढा. एक ब्राह्मण देवा म्हटले देवाला प्रायचित्त द्यावं लागेल. एक ब्राह्मण देवा म्हटले आता अभिषेक घालावं लागेल. एक ब्राह्मण म्हणजे सत्यनारायणाची पूजा करावी लागेल. आता देवाला धुवून काढावं लागेल. हिची माती वाळवंटात करावी लागेल. हिला पंचक्रोशीच्या बाहेर फेकून द्या. जेच मंत्र सुरू झाले म्हणतात सगळे ब्राह्मण गोळा झाले मंदिरात. म्हटलं ए थांबा, म्हटलं असले मंत्र काय म्हणतात? अहो पोरीनं देवाला वाटवलं म्हणे. काय वाटवलं? अहो म्हटले पोरीनं देवाच्या पायावर जीव दिला. एक ब्राह्मण होते विद्वान, अनंत शास्त्री त्यांचं नाव. ते म्हटले असलं काही पण म्हणू नका. पोरगी काय सामान्य आहे काही? देवाच्या पायावर प्राण देते. गीता वाचली नाही का? अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम वाचलं नाही का गीतेत? कोणते श्लोक पाठ केले तुम्ही नेमके? हे श्लोक वाचा ना. देवाच्या पायावरचे जीव दिलाय. मुलगी सामान्य नाही. या पोरीचं प्रेत मंदिरात ठेवा. रात्रभर इथंच राहू द्या. तिच्या शेजारी मी झोपतो आणि देव जे सांगेल ते करतो. कारण पूर्वीच्या काळातल्या साधूला देव बोलत होता. त्यांनी रुपये घेतला नव्हता. ओरिजिनल होते ते, आमच्यासारखे नाही द्या द्या द्या. आम्ही नाही, ओरिजिनल होते. मधल्या गाभारात प्रेत ठेवलं. शेजारी ते अनंत शास्त्री झोपले. आणि रात्री 1 वाजता विटेवरच्या अनंतानं झोपलेल्या त्या अनंत शास्त्रीच्या स्वप्नामध्ये प्रवेश केला. हे अनंता हे अनंता हे अनंता तुझं मी सांगत असे अनंता पाहे कानोपात्रा पवित्रा. अनंता या मुलीसारखी पवित्र वस्तू जगामध्ये नाही. माझ्या पायावरती या मुलीनं जीव दिलाय. अनंता माझ्या मंदिरात उजव्या हाताला या पोरीची समाधी बांधा. उजव्या हाताला समाधी बांधण्यात आली. समाधीवरती एक झाड उगवलं. 707 वर्ष या घटनेला झाले. आतापर्यंत महाराष्ट्र काय, तेलंगणा काय, भारत देशातला कोणताही वारकरी पंढरपूरला दर्शन रांगेला बारीला काढून जाऊ द्या, त्याचं पहिलं कपाळ कानोपात्रेच्या समाधीला लागतं, झाडाला, आणि दुसरं देवाच्या पायाला लागतं. आपण कुणाच्या दर्शनाला जातो? परमेश्वर महाराज देवाचे. आपल्याला कुणाचं दर्शन मिळतं? कानोपात्रेचं. हो, आपण कुणाची वारी करतो? पांडुरंगाची. आपल्याला कुणाचं दर्शन भेटतं? पहिलं कानोपात्रेचं. बाप माहिती नाही तिला, माळीन कुणबीन धनगर राहू द्या, बापच माहिती नाही. एवढ्या अपवित्र कुळातली पोरगी आहे. हो, पांडुरंगाचे पाय पाहिलेत तर देवानं तिला मंदिरात जागा दिली. त्या कानोपात्रेनं म्हटलं पाहिजे, जन्मा आलो
सोपं काम कर. कुठं जन्माला आले आणि कोणत्या गावात जन्माला आले आणि कुठल्या कुळात जन्माला आले राहू द्या पुरव. या कलियुगाची साधना आहे. विश्वाच्या पांडुरंगाची वारी करा. माझा देव डोळे भरून पहा. जन्मालो त्याची आजी फळ झाली साची. या असं लोकांना सोपं आवडत नाही हो. आपण म्हटलं ना पंढरपूरला जा, गळ्यामध्ये तुळशीची, ते काशीला जातात. काशी आमच्या गावात पोथी लावली होती. पोथी कोरोनाच्या काळात काहीच काम नाही म्हणून पोथी लावली. त्या पोथीचा भोंगा बाहेर होता. भोंगा आणि ते पोथी गावात लावली. पूर्वीच्या काळात श्रावण महिन्यामध्ये पोथ्या लावायच्या. हरिविजय, पांडव प्रताप, लई मजा. एक जण वाचायला, एक जण अर्थ सांगायचा. त्याच्यात लई माझा जो शाळेत गेला नाही तो अर्थ सांगायला. ज्याला ज्याला कमी वाचता येतोय तो वाचायला, मग तो 2-4 शब्द सोडून वाचणार. लई मजा. आमच्या गावातलं एक जण वाचणार आहे. त्यानं ते वाचलं बुवा. गायीचे गळती लोचन, रामायण होतं. रामायण वाचणारे. गायीचे गळती लोचन 2दा वाचलं त्यानं. मागच्याला ओमजानच काय रवी महाराज. अर्थ असा होता त्याचा, राम प्रभू वनवासाला निघाले तर गायीच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. काय अर्थ आहे महाराज? गायीचे गळती लोचन, किती गोड ओवी. हो, नाथ महाराज म्हटले भावार्थ रामायणात, राम प्रभू वनवासाला निघाले तर गायीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागले. सांगणाऱ्यानं काय सांगितलं ऐका ना तुम्ही. सांगणारा म्हटला, सज्जना हो, माय बापा हो, लय कठीण अर्थ आहे. आता याच्यात काय कठीण लय कठीण अर्थ काय? राम प्रभू वनवासाला निघाले तर गायीच्या अंगाचे गोचिड चटा चटा गळून पडले. काय आसव कुठं, गोचिड कुठं. माणसं महाराज इतकं भंगार वाचायचं असतं होय महाराज? नाही. अर्थाविन पोथी वाचून काय फायदा काय त्याचा? ऐका आमच्या गावात काशी खंड लावला होता आता कोरोनाच्या लाटेमध्ये, आणि त्याचा भोंगा असा बाहेर होता. नेमकीच कोरोनाची लाट कमी झाली, त्याचा भोंगा असा बाहेर होता. आणि एक गावात आमच्या चोर अण्णा आहे. चोर अण्णा कोण? चोर अण्णा. त्याचं खरं नाव अण्णा आहे, पण ते गावात नुसत्या चोऱ्या करत होतं म्हणून त्याला चोर अण्णा. बरं, चोऱ्या बी उत्तम करीत नव्हतं. भंगार दिसलं की चप्पल, मांडपातली चप्पलच आण, पकवाजाचे गट्टेच घेऊन जाय, कणिकच खिशात घाल, मायकावाल्याचा दांडाच घेऊन जाय, शूटिंगवाल्याचं वायरच घेऊन जाय. जसं कुणाचं कापूसाचे चुनान, कुणाचे मकाचे कणस हान, कुणाचं नांगरच घेऊन जाय, कुणाचे रुमणेच घेऊन जाय, कुणाचे पासाच घेऊन जाय. म्हणजे दिसलं की हान, दिसलं की हान, दिसलं की हान. गावात नावच पडलं त्याला, चोर अण्णा. चोर अण्णा आला रे असं म्हणूच तरच परमेश्वर महाराजांना लोक दरवाजा लावायचे. नको रे बाबा, काही चोरायचं. नेमकं 60 वर्षाचं वय झालं त्याचं प्रल्हाद महाराज. पळता येईना त्याला. मग चोऱ्या कुठं करतात? माझ्या गावच्या वाट्यावर बसायचं आणि पोथी ऐकायचं. नेमकं काशीखंड लावला होता आणि त्या काशीखंडात असं वर्णन आलं, एखाद्या माणसानं कितीही चोऱ्या केल्या आणि चोरी करणारा जर काशीला मेला तर चोऱ्याचं पापच लागत. अण्णा अशी तांबाखू मळीत होता. तांबाखू सटकली त्याची. बाबो म्हणला, किती चोऱ्या करा, काशीला मेलं की पापच लागत नाही. लय 10:30लाच फोन लावला सकाळी मला. हॅलो, कुठे आहेत बाबा? म्हणलं घरी आहे. कोण बोलतंय? म्हणले अण्णा. म्हणलं काय मिळ? काय नाही म्हटलं, तुमच्या घरी यायला लागलो. म्हणलं चोर अण्णा घरी यायला लागलो. अण्णा घरी यायचा तर ते सोफा नाही ना, सोफा घेऊन जायचा. तो आला ना प्रल्हाद महाराज, तर आमच्या बायकोला मी म्हणलं, मी सोफ्यावर धरून बसतो, तू टीव्हीला धर. पोराला म्हणलं सायकली धरा. सावधान अण्णा आलाय. आम्ही असे धरूनच. तो म्हणला, हो बाबा वस्तू नका धरू. म्हणलं आज काही चोरीचा प्लॅन नाही. म्हणलं म्हणजे मग कशाला आलते? म्हटले ते गावात पोथी चालू आहे. म्हटले मग त्याच्यात मी रात्री ऐकलं म्हटलं की एखाद्या माणसानं किती चोऱ्या केल्या आणि तो माणूस जर काशीला मेला तर त्याला चोऱ्याचं पाप लागत नाही. म्हणलं खरं आहे, मोक्ष देवनी उदार, काशी होय कीर, परी वेचने लागे. बरोबर आहे, आमची माऊली सांगतात. बरोबर आहे. म्हटले मग सांगा ना, ते आळंदीला रवी महाराज मस्त आहेत, तुमचे वडगाव रोडला परमेश्वर महाराज तिकडे मस्त आहेत, प्रल्हाद महाराज टकले गुरुजी त्यांच्याकडे गेल्यावर जेवणाची व्यवस्था होती राव. तसं तिकडं काशीला आहे का तुमचा एखादा मित्र? म्हणलं काय मिळेल? तिकडे राहायलाच जायचं आपल्याला. अरे म्हणलं अण्णा, तुम्हाला नसतं येत मरण काशीमध्ये. तुम्ही गावात कोणाच्या सुतळ्या ठेवल्या नाही अण्णा. अहो विनाच्या तारा तुम्ही चोरल्या राव अण्णा. तुम्हाला कुठं काशीला मरण येत असतं वय? गावात कोणाची सोयरीक तुम्ही होऊन दिली नाही अण्णा. 40 रुपयाला गायछाप झालती कोरोनाच्या काळात, तरी तुम्ही विकत घेतली नाही अण्णा, दुसऱ्याची झाली. तुम्हाला मरण येत असतं वय अण्णा? नाही नाही म्हणलं, तुम्हाला काय कर जाऊ म्हणलं, एवढ्या लांब नका जाऊ. आपल्या गेवराईवरनं सकाळी 7 वाजता औरंगाबाद पंढरपूर गाडी 7ला येते, त्याच्यामध्ये बसा. 2:30 वाजता पंढरपूरला उतरा. 2:45ला एक माळ विकत घ्या, देवाच्या पायावर माळ मांडा, जन्माचं सोनं होईल, गळ्यामध्ये माळ घाला आणि काही उद्यापासून चोऱ्या करू नका.
काशीचा पत्ता द्या म्हणलं. बाकीचं माझ्या लक्षात आलं, याच्या डोक्यात फिट बसलं गड्या म्हणलं हे काही निघत नाही. आमचे एक मित्र आहेत तिथं राहायला, मोठा आश्रम आहे त्यांचा. मी दिला पत्ता, म्हणलं कशाचं जाईल हे. पण त्या शास्त्रीचाच फोन आला मला तिकून, बाबा तुमच्या गावचे कोणीतरी अण्णा आलेत, मला जरा जपून राह. अय यार जपून राह, ते पुस्तक हाणीन तू हे सगळे चोर येते. ए जपून राह म्हणलं. 6 महिने रवी महाराज अण्णा तिथं राहायला. सकाळी बदामाचा शिरा हाणायचा, दुपारी जिलेबी हाणायचा, संध्याकाळी गुलाबजाम हाणायचा. बमची बम झाला, मरायला गेलं आणि सुधारलं. ते कशाचा मरतो म्हटला मी. आलं गावाकडं 6 महिन्यानं, कुणाला माहितीच नाही गावात आलेलं. सोनानं का चहाचा कप दिला, बशी तोंडाला लावली, चहाचा फुरका वाढायला गेला ना, अटॅक आला आणि जागा मिळाला. मरायचं कुठं होतं? काशीला. मेला कुठं? गावात. आमच्या गावातल्या बाळूंनी चटकून फोन लावला मला, हॅलो बाबा अण्णा गेले काशीला. म्हणजे नाही नाही गावातच. मग आम्ही आपले 10-5 भजनी गेलो, त्याची ताटी बांधली. तिथं गेल्यावर मला माहिती झालं 4 पोरं त्याला. कुठे आहेत म्हणले? डॉक्टर आहेत. म्हणलं हा, चोऱ्या करून डॉक्टर झाले? हो. तुम्हाला नाही माहीत म्हणले बाबा, 2 जाणाराचे डॉक्टर आहेत, 2 माणसाचे डॉक्टर आहेत. हा लावा फोन. आमच्याच मोबाईलमध्ये ते पैसे. आता काय झालं, पहिलं फुकट होतं ते कार्ड जिओचं. काही काही येडे त्या जिओच्या कार्डावर मिस कॉल आणते. अरे येड्या फुकट आहे ना ती. एकदा मारल्यावर त्याच्यात बॅलन्स आल्यावर मिस कॉल कशाला मारायचं? ऐक आणि मग ते लावा म्हटलं फोन. तर मी ते तिघा पोरांना लावलं, एकानंच उचललं तिकडं कोकणातल्याने. हॅलो म्हणलं, गावचा महाराज बोला. म्हणलं अण्णा गेले. कसं काय? म्हणलं जीव गेल्याचंच निमित्त झाले, निघा. आता पोरग येऊस तर आपल्या मराठवाड्यात पद्धत आहे, चौरंग मांडतात, चौरंगावर मड मांडतात, 6 इंचाचा खिळा भिंतीला ठोकतात, उपारण्यानं त्याला बांधतात, रुपयाचा ठोकळ्या, शेणाचा गोळा, अगरबत्त्याचा घमघमाट, 10-5 म्हाताऱ्या रडायला. तुमच्याकडे असतं का? अय रोयला गड. हा सगळीकडे तसंच आहे. मग एक लय भारी बरं का, ते मड्याच्या भोवतालच्या रडणाऱ्या भया कुठून येतात त्याचा मिळत लागत नाही. मला 10-5 अशा जमा होत्यात. पदर घेतला की सुरू होतं, आता सखीची. पोरगी आली की रोड, पोरगा आलं की रोड, कुठून बाया. आणि ते रडणं लय भारी राहतं रवी महाराज. माड्याच्या भोवतालचं रडणं म्हणजे ब्रेक के बाद, ब्रेक के बाद, ब्रेक के बाद, ब्रेक. त्याला जाहिरात राहती. तुम्ही असं पदर घेतला, आता रडायला सुरुवात झाली. कुणी म्हटलं हो आली आली, झालं बंद. पुन्हा आला, पुन्हा झालं सुरू. असं म्हणजे ब्रेक के बाद, ब्रेक के बाद असा रडायचा कार्यक्रम सुरू झाला. आपले 10:15 वाजल्यामुळं पहाटे पोरगा आलं 5:30ला. म्हणलं डॉक्टर करा तयारी करा सरपणाची. लोक ताटले होते. म्हणलं हे सरपणात जाळीत असते आमच्या अन्नाला. म्हणलं मग कशात जाळायचं? हे 4 डॉक्टर आहेत आम्ही. अरे 4 आहेत पण जाळा लागल ना. नाही नाही म्हणलं ते आमच्या अण्णा इथं गावात नाही जाळायचं. म्हणलं मग आमच्या अण्णाची इच्छा होती म्हणलं काशीला मारायची, तर त्यांना काशीला जाळायचं. म्हणलं पागलेस काय? अय डॉक्टर, आपल्या गेवराईहून काशीला जायला 3.5 महिने लागतात पायी पायी. एवढ्या लांब खांदा कोणी लावायचा? खांदा ते काय गावात न्यायचं का ते? म्हणलं आपण रोजानी नेऊ, रोजानी. अरे रोजानी नेऊ म्हणल्यावर नेमकाच कोरोना संपला होता आणि सप्ते बंद होत. सप्ते बंद असल्यामुळे मी आमच्या रवी महाराजाला फोन लावला. हॅलो कुठे आहेत ते? म्हणजे आळंदी. काय करताय? काय नाही म्हटलं निवांत आहे. म्हटलं या इकडे 2-3 महिन्याचा मोठा सप्ताह आलाय तुम्ही. हा कोरोनाच्या काळात? म्हणलं हो लय भारी आहे. एकटे येऊ नका म्हणलं, परमेश्वर महाराजाला पण हाना. म्हणले बरं आणतो, 2 जण येतो आम्ही गायला. तुम्ही 2 नका येऊ म्हणलं, ते प्रल्हाद महाराज टकले बी घेऊन या जोडीला वाजवायला. ते म्हटले बरं 3 येतो. मी आहेच म्हटलं, एक 4था विष्णू महाराजाला एक घेऊ, आपल्या तारडे महाराजाला. असे 2-4 जण गोळा केले. तिथं आल्यावर ते म्हणले हे काय असतं? म्हणजे काय याला खांदा लावायचं? काय महाराज आम्ही नामांकित गायक आहेत, आम्ही असं खांदार. म्हणलं याला 3000 रुपये रोज आहे. अरे म्हटले मग बरं बरं आहे म्हटले, बरं आहे 2-3 महिन्यात ताण नाही म्हटलं. लावला खांदा त्याला. रवी महाराज, परमेश्वर महाराज पुढं, प्रल्हाद महाराज, विष्णू महाराज मागं आणि मी पुढं. निघालं ते रामनाम सत्य मेलगजित हे, रामनाम सत्य मेलगजित हे, रामनाम सत्य मेलगजित हे. दरगावाला मुक्काम पडायचा. 10-5 दिवसांनी ते मड सडलं, त्याचा वास यायला लागला. गावचा एक पाटील आला, ए देव बाप्पा उचला मड. आमच्यात काय कोणी देव बाप्पा नव्हतं. मी म्हणलं देव बाप्पा कसं काय म्हटले? ते म्हणले तुम्हाला शेंडी नाही का? शेंडी सध्या लोक शेंडीला आणटीना म्हणतात. आणटीना. एक पोरगा मला एकदा आंबडच्या बस स्टँडला म्हणला होता, बाबा कुठे तुमचा आज आणटीना? म्हणलं तो ह्या बापाच्या माडीवर शहाणी नाही माणसे. अरे आणटीना म्हणत असते ते.
उचला म्हणला मड उचला, गावात लोक थांबून द्यायला मारत. मग गावात मग ते वास यायचा ना त्याचं. मग आम्ही नदीला थांबायचो. नदीला अशी 5 किलोमीटर काशी राहिली. तुम्ही ऐका ना गंमत आता. 5 किलोमीटर काशी राहिली, लय वास यायला लागला. मग रवी महाराजांनी मला असं चिमटा घेतला, फशी लावून म्हणले, बाबा तुम्ही आम्हाला काय केलं? हे 3000 असा वास घेत असतात काय काय बी उगा आपलं काय. बरं आहे काही म्हटलं, तुम्हाला म्हणायचं काय 3000 परडत नाही आहे? म्हटलं मग तुमचं म्हणणं काय? 5000 द्यायला लागतं. बरोबर 5 देतो वा म्हटलं, 2 दिवसाला 5 देतो, पण जाऊ नका. 2-4 दिवस राहिलेत आता, राहू द्या. असा शेवटचा दिवस जायचंच आता काशीमध्ये. रात्रीचा मुक्काम पडला. माझ्याकडे बघा, अण्णाच्या अंगाला असं फडकं झाकून टाकलं. पोरगं रेस्ट हाऊसला झोपायला गेलं. भजनी मंडळ वाशीत म्हणून लिंबात झाडाखाली झोपायला गेलं लांब. मी एकटाच राखन, मी मुकादम ना, एकटाच राखन. 3:30ला मला झोप लागली रात्री. मी झोपलो, भजनी मंडळ झोपलं, पोरगं झोपलं. या सगळ्याच्या झोपण्यात काय झालं, काशीहून एक येडं चलत आलं. येडं, त्याला अशी लांब दाढी. ते आलं तिकून चलत. थंडी वाजून होती सुटलेली. त्याला अंगार घ्यायलाच काही नव्हतं. आणि त्या येड्यानं मडं पाहिलं झाकलेलं. येडं म्हणलं मड्याला, चल एक दे मला पांघरायला, काढ काढ एक. आता मडं देत असतंय होई. मडं द्यायना म्हणल्यावर त्यानं सोडल्या सुताळ्या महाराज. तुम्ही फक्त ऐका गंमत. आता अण्णा त्याला ढकलून येडं घुसलं त्याच्यात. घेतलं ते तोंडावर. वास आणि 2-4 कुत्रे आले. अण्णा उचलला, हाडका सगळ सुपडा साप आला. आता आम्हाला काय स्वप्न पडलं होय ट्रान्सफर झालं म्हणून. आम्ही आपलं सकाळी उठलं की येडच उचललं, गोईंग टू काशी. ब्राह्मण गोळा झाले. कुठून आले? बीड जिल्हा. बाबो लय लांब आले. म्हणलं लय पवित्र अन्न आणला, घ्या ताटीवर. त्यांनी असं ताटीवर घेतलं. आम्ही असं बाजून उभं राहिलो. त्या काशीला 2 पद्धती आहेत, तुम्ही कधी गेले तर. पहिली पद्धत अशी आहे, लय मोठे गाव ओलांडून गेलो असतोत ना आपण, त्यामुळे ते उदक सिंचन करतात. पद्धत आहे, लय मोठे गाव ओलांडून गेल्यामुळे 1 लाख रुपये घेतात. 1 लाख. ते ब्राह्मण म्हटलं 1 लाख रुपये लागतील. म्हणलं एवढे? पोराला म्हटलं 1 लाख मागते. देव म्हटलं देव घ्या. पोरगा डॉक्टर होता. कोरोनाच्या काळात मरणाचा माल छापलेला होता. आणि त्यानं ते 1 लाख रुपये माझ्याकडे दिले. आणलं गंगेचं पाणी. आता उदक सिंचन करायचं. गंगेचं पाणी हातामध्ये घेतलं. आता रात्री बदललेलं आम्हाला माहित नव्हतं. ते ब्राह्मणांनी मंत्र सुरू केले. म्हणते सगळ्यांनी डोळे झाका, तोंडावर पाणी मारायचं. हा मला बदललेलं माहित नव्हतं. आमच्या रवी महाराजांनी म्हटलं, पवार महाराज सगळं तुम्हीच केलंय आतापर्यंत, तेवढं फडकं वाडा मागं त्याच्या तोंडावर पाणी मारायचं. तर ते वर चढले, फडकं ओढलं तर उडीच मारली खाली. बाबा घोटाळा झालाय राव. काय म्हणजे जेव्हा आपण अण्णाला उचललं होतं तेव्हा दाढी नव्हती राव. म्हणलं आता आली काय? ते म्हणले हा. म्हणलं ए काही म्हणता का? मी आपली टाच वर करून पाहिला. अरे खरंच दाढी. यार म्हणलं मेल्यावर काय जास्त येते का काय? मी तर मागच सरकलो. ब्राह्मणाने मंत्र सुरू केले बुवा. आणि जसे मंत्र म्हणून तोंडावर पाणी मारलं तसं येड्यानं जांभळी दिली. हाव येड्यानं जांभळी देणं बामन देवाचा काष्टा पिवळा होणं संगच. म्हणलं 1 लाख मला तुलाच. जिवंत आहे ते. मी जवळ गेलो. म्हणलं हो कधी? म्हणजे रात्री. आमचा अण्णा. त्याला मला ढकलू ना अण्णा, मला काय माहित. 15 दिवस अण्णा नदीच्या काठाने पाहिला. हाणला कुत्र्यानी महाराज. दृष्टांत संपला. याच्यापेक्षा तो का म्हणे मोक्ष देखील कळस. तुम्हाला उद्धारच करायचा आहे ना. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती. जा पंढरपूरला जा. कानोपात्रे सारखे जरी असलात, देवाच्या पायाला लागलात तर जन्म आलो त्याची आजी फळ झाली साची. आमच्या परमेश्वर महाराजांनी मीराबाई सांगितले, देवाच्या पायाला लागली जन्म आलो त्याची आजी. रात्री ढोक महाराजांनी जनाबाई सांगितली, देवाच्या पायाला लागली जन्म आलो त्याची आजी फळ झाली साची. माझे ज्ञानोबा तुकोबा 10:15 वाजले बघा पोरांनो. कधी वाजले कळाले नाही आपल्याला. जन्म आलो त्याचे आजी फळ देवाच्या दर्शनात. तुम्ही एवढा सुंदर सप्ताह केलाय 25 वर्षाचं. महाराष्ट्रभर माझी कीर्तनं रोज होतात. डायरीमध्ये माझ्या जागा नाही. 5 एप्रिलपर्यंतची रात्र रिकामी नाही. रोज 2 कीर्तनं. प्रल्हाद महाराजांनी विनंती केली म्हणून मी तारीख दिली. माझ्याकडे रिकामी नव्हती. सकाळचं कीर्तन नाशिकला करून आलो. माझा अभिमान नाही सांगत तुम्हाला, पण ही कीर्तनं करत असताना रोज 2 कीर्तनं करतो.
पण रोजच्या दोनही कीर्तनात मी रोज सांगतो पोरांनो, कोणी म्हणावा आमचा जन्म सोन्याचा झाला, कुणाला म्हणण्याचा हे अधिकार आहे. जसं कानोपात्रा सांगितली, जसे तुम्हाला मी सगळी उदाहरणं आत्तापर्यंत दिलीत ना, एक उदाहरण सांगतो पोरांनो, लक्ष देऊन ऐका. कोणी म्हणावा जन्म सोन्याचा झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर एक संकट आलं होतं, सिद्धी जोहर नावाचं, आणि गड होता पन्हाळा, जिल्हा होता कोल्हापूर. ऐका पोरांनो, एवढं उदाहरण घरी घेऊन जा. आणि त्या गडाला 42,000 सैन्याचा वेढा पडला होता आणि गडावरती 1200 मावळे होते. आपल्याला 3 महिन्याचा लॉकडाऊन होता 2020 मध्ये. तेवढाच नंतर कोणी पाळला नाही. तेवढाच राजांना 6 महिन्याचा लॉकडाऊन होता पोरांनो. ऐका रे, सगळे मावळे गडावरती चिंता करत होते की आता राजाचं काही खरं नाही, एवढं मोठं संकट कधी आलं नाही. सिद्धी मसूद, सिद्धी जोहर, फाजल खान अशी मातबर सेना राजांना वेढा देऊन बसली होती. गडावरती 1200 मावळे होते. गड सोडणं ही गोष्ट काळाची गरज होती, पण गड सोडणं शक्य नव्हतं, कारण आतापर्यंत एवढं मोठं संकट कधी आलं नव्हतं. धो 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 पाऊस सुरू झाला आणि राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला की गडावरून आता 2 पालख्या काढायच्या. आता संकटामध्ये हात घालायचा, आता पळून जायचं, आता विशाळगड गाठायचा. ऐकणं इतकं सोपं नव्हतं, कारण 42,000 वेढा दिलेला होता. पण एका बाजूनं पुसाटीचा बुरुज पावसामध्ये ढासळल्यामुळं त्या बाजूचा वेढा कमी झाला होता आणि त्या बाजूने आता राजांना पळून लावायचं. कसं? 400 मावळे गडाचं रक्षण करतील, त्याचं नियोजन त्र्यंबकपंत करतील. 400 प्रति शिवाजी राजांसारखा एक पोरगा एका पालखीमध्ये बसवायचा, त्याला सिद्धीच्या शामेण्यात पाठवायचं, तोपर्यंत सैन्य ढिलं राहील आणि 400 मावळे राजांना घेऊन विशाळगडावरती जातील. त्याचं नियोजन बाजीप्रभू देशपांडे करतील. सगळं नियोजन झालं. आता फक्त एक पोरगा पाहिजे होता, राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची, राजांसारखा हुबेहूब दिसणारा. आणि असा एकच पोरगा होता पोरांनो गडावर. त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं. नावी समाजाचा पोरगा होता. माझ्याकडे बघा रे, नावी समाजाचा नेमापूर नावाचं गाव आहे प्रतापगडाच्या पायथ्याला, तिथला होता. राजांसारखा चेहरा, राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक होतं, म्हणून त्याच्या आईनं त्याचं नाव शिवाजी ठेवलं. राजांसारखा दिसतो, शिवा नाव ठेवलं होतं. 2 वर्ष झाली त्याच्या लग्नाला. ऐका रे मायबा, 2 वर्ष कुणी म्हणावं आमच्या जन्माचं सार्थकीकरण झालं. हो, पहिलं चरण कळलं, 1 वर्षभर विसरणार नाही तुम्ही. ऐका, ऐका रे पोरांनो, घरी घेऊन जा, रौप्य महोत्सव सफल होईल. 2 वर्ष झाले त्याच्या लग्नाला. 6 महिन्यापासून गडावरती अडकून पडला होता, भाला चालवण्याचं काम करत होता. आज राजांच्या लक्षात आलं, पण राजांना वाटलं याला जर मी पालखीमध्ये बसवलं, कळालं बुवा सिद्धीला हा राजा नाही, तर याची कत्तल होईल. याला जर मारलं तर याच्या आईला काय सांगायचं, याच्या बायकोला काय सांगायचं, म्हणून राजे म्हटले नाही. 2-3 तासानं ती बातमी त्या पोराच्या कानावर गेली. राजांना राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे, राजांना राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे. आणि तो पोरगा राजांच्या महलात आला. राजाला मुजरा केला. राजा घ्या मुजरा, राजा घ्या मुजरा, राजा घ्या मुजरा. राजा म्हटलं कशासाठी रे शिवा मुजरा? पोरगा म्हटला राज, मला तुमच्याकडे काहीतरी मागायचं. काय पाहिजे राजा? देताल ना राज? मागून तर बघ, मागून तर बघ. देताल? मागून तर बघ. राज, तुमच्या डोक्यावरचा मुकुट घालण्यासाठी धडाधड शिरं पडतील, तेवढा मुकुट माझ्या डोक्यावर चढवा. तुमच्या अंगावरचे कपडे माझ्या अंगावर चढवा. तुमची भवानी तलवार मला लावायला द्या. राज, तेवढं तुमचं छत्रपती नाव मला द्या. राजांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा आल्या. राजा म्हटले, अरे येड्या, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, शेला मिळेल, तलवार मिळेल, माझं नाव सुद्धा मिळेल, पण हे शिवा, हे घालून तुला जिथं जायचं ना, तिथनं परत नाही यायचं. पोरगा म्हटला, मग राजा त्याच्यासाठी तर मागतो. असा जर मेलो राज शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरल. राजा द्यावं मुकुट. काय प्रेम आहे! ऐका रे पोरांनो, इतकं प्रेम करा. एक नाभी समाजाचं रक्त मराठ्यावर प्रेम करत होता, हा देश आमचा. एक माळी समाजाचं रक्त मराठ्यावर प्रेम करत होता, हा देश आमचा. एक धनगर समाजाचं रक्त देशासाठी मरायला अहिल्याबाईच्या रूपाने तयार होतं, हा देश आमचा. हे शिका रे, जाती भेद करू नका रे. माळीन, कुणबीन, धनगर नका 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 नका, हे डोक्यातून काढून टाकत.
एक नावी समाजाचा पोरगा म्हणतोय राजा द्या, राजा द्या, मुकुट द्या, तलवार द्या, कपडे द्या. ऐका रे, हे महत्वाचं आहे. जन्माचं सोनं कुणाचं होतं ऐका. राजाने त्याला मुकुट दिला, कपडे दिले, तलवार दिली, शेला दिला. त्याला एका पालखीमध्ये बसवलं. रवी महाराज, दोन बाजूला दोन पालख्या गेल्या. ज्या पालखीमध्ये राजे बसले होते ते राजे रडत होते. आता माझ्या शिवाचं काही खरं नाही. ज्या पालखीमध्ये शिवा बसला होता तो हसत होता की आता मी मेलो तरी चालेल, माझा राजा विशाळगडावर पोहोचल्याशिवाय राहणार. प्रेम आहे महाराज. आता वेडा 100 पावलावर, आता वेडा 20 पावलावर, आता वेडा 10 पावलावर आला होता. आता वेड्यातच पाऊल घुसलं होतं. जय भवानी, हर हर महादेव, जय शिवाजी अशी ललकारी घुमली होती. आणि कुठून तरी बातमी कळाली, हुजूर राजा पळाला. तर शिवा नावाची कत्तल झाली. त्याच्या बोटाची तुकडी केली पोरांना ऊसाच्या कांड्याची, त्याच्या हाताची तुकडी केली, त्याच्या मांडीची तुकडी केली रे पोरांना. त्याच्या पोटाला फाडलं, त्याचं डोकं फोडलं, त्याचे डोळे बाजूला काढले. एवढं दुर्दैवी मरण इतिहासात कुणाला आलं नाही. पोत्यामध्ये ते मांस भरलं आणि राजांना सप्रेम भेट पाठवलं. ज्या दिवशी ते मांस विशाळगडावरती आलं आणि महाराष्ट्राच्या राजानं त्या पोत्याची गोणी दोरी सोडली आणि आपल्या जिवलग मित्राचे असे थोडे थोडे तुकडे पाहिले. महाराष्ट्राचा राजा ढसा रडला. बांधल्या तळ्याचा फुटला से पाट, बारी 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 2-3 काळ रवी महाराज आहेत म्हणून सांगतो. बांधल्या तळ्याचा फुटला से ओघ बारा वाटता राजा अरे स्वतःच्या लेकराला हाणाला होता शिवाजी राजा माझा एक होता एक माझा शंभू आग्र्याच्या औरंगजेबाच्या ताब्यात राजा राजा नाही रे. पोराची दसऱ्या विधी राजा राजा ऐका अफजल खानाचा संकट आलं राजा राजा रडले. ओ सिद्धी जोहर हो राजा राजा रडली. अरे आनंद संकट आली रे राजा राजा रडला. आणि या पोरांना माझ्यासाठी जन्म आणि माझ्यासाठी या पोरांना स्वतःचा प्राण दिला राजा राजा आ
जोरात जोरात. मुजरा करून पोरगा गेला. त्याची माती गडावर केली बरं का राजेने, गावाला नाही केली, त्याची गडावर केली. त्याचा दशक्रिया विधी पोरांनो गडावर केला, त्याचा 13वा गडावर केला. अजून त्याच्या आईला माहिती नाही माझा पोरगा गेला. अजून त्याच्या बायकोचं कुंकू बाजूला केलं नाही. ऐका, हे ऐका, कुणी म्हणावं आमचा जन्म सार्थकी लागला. ऐका रे पोरांनो, 20 दिवस गेले, अजून कोणालाच माहिती नाही शिवाचं काय झालं, फक्त गडाला माहिती. राजाने 20 दिवसांनी त्या नेमापूरच्या पाटलाला पत्र पाठवलं, पाटील उद्या दुपारी 12 वाजता शिवाच्या आईला निरोप द्या की राजा तुमच्या घरी येणार आहे. पत्र राजांचं पाटलांनी वाचलं आणि धावतच गेला. शिवाची आई, शिवाची आई, शिवाची आई, राजा दुपारी तुमच्या घरी येणार आहेत. इतका आनंद झाला त्या आईला रवी महाराज. तिनं घर सारून काढलं, घराच्या समोर रांगोळी काढली, जसं आज रोहिलागडला आनंद आहे. 25 वर्षाचा सप्ताह आहे, तरणी बाण पोरही थाटात रांगोळ्या काय काढतात, फटाके काय वाजवतात. महाराष्ट्रातील सगळे नामवंत कीर्तनकार, गायक, वादक, असा दैदिप्य पंढरपूरकार सारखा सोहळा रोहिलागडला चालू आहे की नाही, असा आनंद तिला झाला. गावातल्या त्या समोरच्या दारात रांगोळ्या काढल्या, घर सजवलं, आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं. बाई राजा येणार म्हटल्यावर माझं पोरगा पण येणार. तिला काय माहिती हो, आता माझा पोरगा राहिला, माझा पोरगा पण येणार. घर सजवलं, ऐका रे, घराला आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं. आता राजाने 10 घोडेस्वार घेतले. राजे सकाळी निघाले आणि 10 घोडेस्वार, दुःखाची बातमी सांगायची होती ना, तुमचा पोरगा माझ्यासाठी कामी आला. राजा आता गावच्या वेशीला आले आणि जय भवानी हर हर महादेव असा आवाज घुमल्याबरोबर राजा आले, राजा आले, राजा आले. बातमी कळाली. आपल्या ठेवणीतली 9वार साडी काढली आणि शिवाच्या बायकोला नेसायला दिली. सुनबाई, साडी नेसा, कपाळभर कुंकू लावा, डोक्यावरती पदर घ्या, आरतीचं ताट तयार करा, तुम्हाला राजांची आरती करायची. त्या शिवाच्या बायकोनं ती साडी नेसली. हो, माहिती नाही हो तिला की आता ही साडी नेसण्याचं भाग्य माझं राहिलं. कपाळ भरून कुंकू लावलं, डोक्यावर पदर घेतला, आरतीचं ताट तयार केलं. कोणी मैत्रिणीने कानातलं दिलं, कोणी गळ्यातलं दिलं. पोरगी थाटामध्ये दरवाजामध्ये उभी राहिली. दापाच मैत्रिणी शेजारी उभ्या राहिल्या. राजा आता मराठ्याच्या गल्लीला, राजा आता धनगराच्या गल्लीला, राजा आता माळ्याच्या गल्लीला, अशा बातमी मिळायच्या. राजा आता शिवा नाव्याच्या दारात आले. माझ्याकडे बघा, ती पोरगी हसत हसत कुंकामध्ये बोट बुडून राजांच्या कपाळी गंध लावायला पुढे सरकली आणि तेवढ्या दरवाजातून आवाज आला, सुनबाई, ओ सुनबाई, तुम्ही नका वाळू राजांना. मागं पाहिलं तर आवाज माझ्या सासूच आहे, जिनं साडी दिली. का माझी सासू बोलत, सुनबाई तुम्ही नका वाळू राजांना. मागं पाहायची, पुढे बघायची. दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं, पाय आपटत पोरगी घरात निघून गेली. दुसऱ्याच पोरीने राजांच्या कपाळी गंध लावला. राजे घरातल्या कांबळीवर येऊन बसले. गुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या त्या शिवाच्या आईनं हातामध्ये दिला आणि राजांनी पहिला प्रश्न त्या आईला विचारला, आई का नाही वाळू दिलं त्या पोरीला? किती मूड घातला तिचा, बिचारी थाटात उभी होती, का तिला बाजूला काढलं? ती शिवाची आई म्हटली, राजा ती शिवाची बायको आहे की, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की. किती लोकात तिचा अपमान केला, वाळू द्यायचं की. राजा ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की. राजा ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग. आई म्हटली, राजा एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या श्रीमंत राजाला ओवाळू नये. राजाच्या हातातला तांब्याच खाली पडला. बापरे, अजून सांगितलंच नाही मी आईला, हिचा मुलगा माझ्यासाठी गेलाय. या आईला कसं कळलं माझा पोरगा गेला? विचारलं राजाने, आई कसं कळलं तुम्हाला? माय म्हटली, राजा तुम्ही जगाला फसवताल, जानता राजे. एक आईला नच फसवू शकत राजा. तुम्ही गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. तुम्ही धनगराच्या गल्लीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. राजा तुम्ही आमच्या दारात आलात, तरी माझा पोरगा दिसला नाही. त्याची बायको तुम्हाला गंध लावायला आली, तरी माझा पोरगा दिसला नाही. तुम्हाला माहिती आहे का राजा, त्याची बायको तुम्हाला गंध लावणार आणि तुम्ही माझ्या घरी येणार, एवढीच इच्छा माझ्या लेकराची होती. तो जर आज असताना राजा, तो कुठूनही हजर झाला असता आणि राजा नाचला असता, नाचला असता, नाचून म्हणला असता, आई राजा आले ग राजा, आई आपल्या घरी राजा आले राजा, आई राजा आले ग राजा, आई राजा आले राजा, राजा आई राजा आले राजा, आई राजा आले ग राजा.
जे अर्थी तुम्ही येताय माझा पोरगा येत नाही, त्या अर्थी माझा पोरगा आता राहिला नाही. सगळं घर रडायला लागलं. बायकोचं कुंकू पुसलं आणि घरामध्ये सोन्याची आणि चांदीची ताटं आली. तर ती आई म्हटली, राजा नको तुमचं सोनं मला, नको तुमची चांदी मला. तर राजा म्हटले, आई तुमच्या पोरानं माझ्यासाठी जीव दिला, काहीतरी मागा. तर ती आई म्हटली, राजा मी मागेल ते देताल तुम्ही? देते ना मागा, देते ना मागा, मागा आई मी देतो ना मागा. काय श्वास मागितला तर देतो, सांगा ना. आई म्हटली, राजा एकच द्या. आतापर्यंत प्रत्येक बैल पोळ्याला, शिमग्याला, सणाला माझा पोरगा घरी यायचा, माझ्या आजची पुरणाची पोळी खायचा आणि माझ्या बैला गाईला तो पुरणाची पोळी खाऊ घालायचा. आता मला पोरगा नाही राहिला, तेवढं तुम्ही माझ्या घरी येत जा, माझ्या आजची पुरणाची पोळी तुम्ही खात जा आणि माझ्या बैला गाईला तुम्ही पुरणाची पोळी खाऊ घालत जा. आईनं डोळे पुसले आणि राजाने हे डोळे पुसले आणि राजा डोळे पुसून म्हटले, आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत प्रत्येक सणाची पोळी खायला तुमच्याकडे येईल. तर आईनं सुद्धा डोळे पुसले आणि माय म्हटली, मग राजा तुम्ही जर माझ्या हातची पोळी खायला येणार असाल तर सांगून ठेवते तुम्हाला, जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवा नावी उरलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवा नावी उरलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवा नावी उरलाय. शिवा नावी काय, तानाजी काय, मुरारबाजी काय, बाजी प्रभू काय. आक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाकलं ना, 100 कीर्तन आहेत पोरांनो माझी. कधी तानाजी, कधी मुरारबाजी, कधी यसाजी, प्रत्येक मीराय, जनाबाई, कानोपात्र, खूप संतांची चरित्र आहेत, जवानाची चरित्र आहेत, सगळी याच्यासाठीच आहेत. या सगळ्या मावळ्यांनी म्हटलं पाहिजे, जन्मा आलो त्याची, जन्मा आलो त्याची, जन्मा आलो सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे रोहिलागड तालुका अंबड जिल्हा जालना. विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ रोहिलागड. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.